हॅलो, नमस्ते. बऱ्याच माझ्या विद्यार्थिनी मला विचारत होत्या, मॅडम पंचामृत कसं करायचं हे प्लीज सांगा ना म्हणून. आपण सहसा सत्यनारायण पूजेला म्हणा, गणपतीला म्हणा, कुठल्याही पूजेला आपण पंचामृत करतो. हे पंचामृत का म्हणतो? म्हणजे 5 अमृत करतो आपण. म्हणजे आपण दही वापरतो, दूध वापरतो, तूप वापरतो, साखर वापरतो आणि मध वापरतो. काही लोक म्हणतात साखर नाही योग्य, त्याच्याऐवजी गूळ. पण पूर्वीपासून गूळ वापरण्याची पद्धत नाही. हे बहुतेक गूळ आणि दही एकत्र करत नाहीत म्हणून असेल. त्यामुळे साखर वापरली जाते. आणि हे आरोग्याला पण चांगलं, देवाला तरी आहेच. आणि शेवटी आपण देवाला नैवेद्य दाखवला की आपणच तर खाणार आणि अभिषेकाला पण वापरतात. त्यामुळे सगळे पूजेसाठी केलं जाते. एवढंच नाही आहे, हे रोज आपण सेवन केलं तरी खूप खूप चांगलं आहे. एस्पेशली लहान मुलांना किंवा प्रेग्नंट स्त्रियांना हे खूप चांगलं आहे. माझ्या सुनेला पण मी करून देत होते. त्यामुळे तुम्ही निवा बघता आमची कशी झाली आहे. त्यामुळे हे आपण रोज नियमितपणे घेतलं तर, जे लोक अधूनमधून म्हणजे सारखं आजारी पडतात, आज ताप आला, उद्या खोकला झाला, परवा आणि काय झालं, असलं काही होत नाही. का? म्हणजे आपल्याला इम्युनिटी पॉवर ह्यातनं मिळते. त्याच्याशिवाय हे चांगलं पाचक पण आहे असं म्हणतात. त्यामुळे आपण रोज वापरलं तरी हे खूप चांगलं आहे. तर आता आपण बघूया कसं ॲक्च्युअली आपण पंचामृत बनवतो. तर बघूया तर. हॅलो, आज आपण पंचामृत करूया. पंचामृत का नाही, आपण देवाला पूजेसाठी, अभिषेकाला, नैवेद्याला सगळ्याला वापरतो. पण ती तयार करायची पद्धत बरेच जणांना माहीत नाही. त्यामुळे तर दाखवा म्हणाले म्हणून मी आज दाखवते. आता पंचामृत करताना आपण पहिल्यांदा 1 चमचा मध घ्यायचा, नंतर 2 चमचे साखर. हे बघा, 1 चमचा मध, 2 चमचे साखर, असं 1 चमचा वाढवत जायचं आहे. नंतर आपण घेणार तूप. हे पंचामृत काय म्हणतो आपण, 5 प्रकार घालतो म्हणून पंचामृत म्हणतो. मग 3 चमचे तूप घालायचं. आता चौथं दही. दही 4 चमचे घ्यायचं. पूर्वी का नाही, गाईचं दूध, गाईचं दही, गाईचं तूप घ्यायचे. पण हल्ली काही आपल्याला गाईचं दूध वगैरे मिळेल असं नाही आहे. त्यामुळे जे काही मिळते तर दूध आपण वापरतो. पण दूध आधी उकळून घ्यायचं आणि नंतर गार करून घ्यायचं. आणि नंतर आता दूध मी 5 चमचे घालणार आहे. 1, 2, 3, 4, 5. हे बघा, आता आपलं पंचामृत तयार झालं. देवाला नैवेद्याला ते आपण असंच दाखवायचं असते. ह्याच्यावर तुळशीचं पान घालायचं नाही किंवा ड्राय फ्रूट्स घालायचं नाही. हे आरोग्याला पण खूप चांगलं आहे. त्यामुळे एस्पेशली प्रेग्नेंट स्त्रियांना वगैरे खूप चांगलं आहे, मुलांना चांगलं आहे. ह्याच्यामुळे इम्युनिटी वाढते, म्हणजे सारखं आपण आजारी पडत नाही. आणि तुम्ही आरोग्यासाठी करून खात असाल तर ह्याला तुम्ही ड्राय फ्रूट्स पण घालू शकता. नाही ते ऑर्डिनरी देवाला आपण बनवताना फक्त 5 प्रकार घालायचे म्हणून पंचामृत म्हणतात.
आणि हे ताजं ताजं करायचं, करून ठेवायचं नाही. करायचं आणि लगेच वापरायचं. घरात काही जणींनी मला विचारले, हे केळं घालायचं का मॅडम? केळं घालायचं नाही देवाला नैवेद्यात. आणि तुळशीपत्र पण आधी घालायचं नाही. तुळशीपत्र आपण देवाला अभिषेक केल्यावर उरलेला शेष नैवेद्य म्हणून दाखवलं जाते, तेव्हा तुळशीपत्र घालतात. नाही, ते आधी तुळशीपत्र घालायचं नाही. फक्त हे 5 प्रकारच घालायचे आणि ते 1, 2, 3, 4, 5 या ओळीनं घालायचे. माझं सेवन करायचं, आधी करून ठेवायचं नाही.